नमस्कार दादा पब्लिक, जसं की तुम्ही पाहिलं महाशिवरात्री निमित्त महादेव मंदिर संस्थान फराळ वाटप करत असते आणि त्यासाठी गावकऱ्याचं सहकार्य खूप मोलाचं असतं. सर्व मिळून कामं करत असतात. ते तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दिसतच असेल. सगळं व्हिडिओमध्ये घेऊन आलो होतो शिवपुराण कथा ऐकायला. शिवपुराण ऐकता मी एक ऑब्झर्व केलं. मला या कथेमध्ये एक बी जवान पोरगा दिसून न राहिला. आणि याले कारण एकच आहे, मोबाईल. अरे पोट्ट्यो, घरी बसून मोबाईल पाहिल्यापेक्षा धर्मासाठी वेळ द्या, खूप काही शिकायला भेटी. जाऊ द्या ते सगळं सोडा, आपल्याला फराळ वाटप करावं लागते. घ्या रे पोट्ट्यो तिकडे फटाफट खेळ. पण कामासाठी आमच्या पौजिरा गावातले पोट्टे कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही. कुणाचं लग्न असो या सामूहिक कार्यक्रम असो, सगळेजण मिळून हातभार लावत असतात. केलं मग 42.5च्या स्पीडनं फराळ वाटप करायला सुरू. दुखियों का सहारा है, दरबार तेरा बाबा, हो दरबार तेरा बाबा, जन्नत का नजारा है. सगळ्या पब्लिकले फराळ वाटप करून झाल्यावर आली होती आता आमची फराळ खायची बारी. पोट्टे तर पुरं ताकदनं भिडले होते बा फराळ खायला, कारण दुपारचे 2 वाजले होते बा आम्हाला फराळाचं करायला. आता 2 दिवस अशीच जिरणार आहे आमची. पहिले काम करो फिर पेट पूजा करो. पेट पूजा केल्यावर आता आली होती आमची भांडे घासायची बारी. फराळाचं केल्यावर आता पोट्ट्याचं थोडं भांडे घासायला जिवार येत होतं. भांडे घासायला जरा नानगुण करत होते, पण त्यानं किती नाटकं केले तर भांडे तर घासच लागतील भाऊ. चला आता आम्ही इतके भांडे घासून घेतो, तोपर्यंत तुम्ही आपल्याला दुसरा ब्लॉग पाहायसाठी लाईक आणि फॉलो करून ठेवा.